नमस्ते, मी कोमल. मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं कोमल किचन अँड लाईफस्टाईलमध्ये. आज आपण बनवणार आहोत मटार बटाटा. मटार बटाटा म्हणजेच आलू मटारची भाजी बनवणार आहोत, एकदम चटपटीत आणि झणझणीत अशी. तर त्याच्यासाठी मी मटार घेतलेले आहेत, एक मोठा कांदा, एक मोठा टोमॅटो, एक बटाटा घेतलेला आहे सोलून, त्याचे असे उभे काप करून घेतलेले आहेत. इथे मी नारळ म्हणजे ओलं नारळ आणि कोथिंबीरीचं वाटण तयार करणार आहे. गरम मसाला, कोथिंबीर, मीठ, हळद आणि मिक्स मसाला. इथे मी आलं लसूणची पेस्ट, जिरं आणि हिंग घेतलेलं आहे आणि लागणारं पाणी आणि तेल. इथे पॅन गरम करत ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये मी तेल टाकते, 2 मोठे चमच तेल. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये हिंग, जिरं आणि पेस्ट टाकते आलं लसूणची. छान परतून घेऊया. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये टोमॅटो आणि कांदा आणि हे आपण छान असं मस्त शिजवून घेऊया. दोन 3 मिनिटं शिजवून घ्यायचं आहे मीडियम आचेवर. बघूया आपला कांदा आणि टोमॅटो शिजलाय का. छान मऊ झालेलं आहे. त्याच्यामध्ये आपण बटाटे टाकूया आणि टोमॅटो मटार टाकायचे. हे आता आपण 2 मिनिटं कांद्यामध्येच वाफवून घेऊया. डायरेक्ट फोडणी टाकली तरी चालेल. तोपर्यंत आपण हे ओलं नारळ आणि कोथिंबीरीचं वाटण म्हणजे पेस्ट आपली तयार आहे. ओलं नारळ आणि कोथिंबीरची हे छान असं वाफलेलं आहे 2 मिनिटं. आता आपण ह्याच्यामध्ये मसाले टाकून घेऊया. गरम मसाला अर्धा चमच. हे मी मिक्स मसाला घेतलेला आहे, आगरी मिक्स मसाला. तो मी 1 चमच वापरलेला आहे. जेवढा हवा तेवढा आपण तिखट वापरू शकतो. तुमच्याकडे मिक्स मसाला नसेल तर तुम्ही मिरची पावडर वापरली तरी चालेल, लाल मिरची पावडर. आणि इथे आपण पाव चमच हळद वापरलेली आहे. त्यात आपण थोडी कोथिंबीर टाकणार आहोत. चवीप्रमाणे मीठ. छान परतून घ्यायचं. त्यातच आपण ही पेस्ट बनवलेली आहे, ती जेवढी लागेल तेवढी टाकायची आहे. मी याच्यामध्ये 2 ते 3 चम्मच टाकते. 2 चम्मच टाकली आहे. आणि ह्याच्यामध्ये लागेल तेवढा पाणी, मी अर्धा ग्लास पाणी घालते. अजून थोडंसं. पूर्ण 1 ग्लास पाणी घालून मी ते आता छान शिजवून घेते. आपले मसाले
आणि मीठ वगैरे टाकून झालेलं आहे. आता हे आपण 10 मिनटं छान असे मध्यम आचेवरती किंवा फास्ट आचेवरती शिजवायचे. पण मी मध्यम आचेवरच शिजवून घेणार आहे 10. बघूया आपली भाजी झाली आहे का. आपली भाजी छान तयार झालेली आहे. बटाटा पण शिजलेला आहे, मटार पण शिजली आहे. आता मी गॅस बंद करते. मैत्रिणींनो, आपला आलू मटार तयार आहे. मटारची रस्सा भाजी, मटार बटाटा रस्सा भाजी आपली तयार आहे. ही भाजी आपण दुपारच्या जेवणात किंवा रात्रीच्या जेवणात खाऊ शकतो. टिफिनमध्ये पण चपाती बरोबर कामाला जाताना घेऊन जाऊ शकतो किंवा मुलांना शाळेमध्ये टिफिनमध्ये पण देता येईल. त्याच्यावरती मी कोथिंबीर टाकते. तुम्हाला ही आलू मटारची भाजी म्हणजेच मटार बटाटा रस्सा भाजी कशी वाटली? जर ती आवडली असेल तर व्हिडिओज खाली लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.